नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 11वीतील आपल्या इंग्रजी विषयामधील सेक्शन 2 मधील पोएम नंबर 2.1 चेरी ट्री याचे पहिले आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन ऑफ द पोएट हे आज आपण शिकणार आहोत. तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण 2.1 चेरी ट्री जी कविता रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे याच्या आईस ब्रेकर्सपासून सुरुवात करूया. आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे दॅट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट आईस ब्रेकर्स मीन्स द प्रिपरेशन ऑफ माइंड बिफोर गोइंग टू लर्न एनी पोएम or any lesson, that there will be some of the questions that we have to write the answers on by our thoughts, and sometimes you have to take the help of your teacher, but that after solving this question there will be idea clear about that what we are going to learn in our poem or in our lesson. सो लेट स्टार्ट. आपण सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनपासून. ट्रीज आर रेवर्ड बिकॉज. आता या ठिकाणी ट्रीज आर रेवर्ड बिकॉज म्हणजे की झाडं ही आदरणीय आहेत किंवा आपल्यासाठी पूजनीय आहेत. म्हणजे देअर इज अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर ट्रीज इन अवर लाईफ, इन अवर एन्व्हायरमेंट. मग ते का बरं रेवर्ड बिकॉज? का बरं? का आपण झाडांना जास्त महत्त्व देतो? वाय वी आर गिविंग इम्पॉर्टन्स टू ट्रीज मोर? सो या ठिकाणी डायरेक्ट मी उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत. जर तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल तर तुम्हाला लगेच तिथे कळेल. नंबर ए, दे गिव्ह अस जॉय. का बरं? तर झाडे आपल्याला आनंद देतात. नंबर बी, दे गिव्ह अस फूड, वूड, मेडिसिन्स, ऑक्सिजन, फ्लावर्स, कॉटन, शेड, शॅडो अँड शेल्टर एक्सेट्रा. आता या ठिकाणी नंबर बीमध्ये आपण बघतोय की झाडं आपल्याला अन्न, त्याच्यानंतर वूड म्हणजे लाकूड, मेडिसिन म्हणजे औषधं, ऑक्सिजनसारखा जो वायू जो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, त्यानंतर फ्लावर्स म्हणजे फुले, कॉटन म्हणजे कापूस, शेड और शॅडो म्हणजे सावली, आणि शेल्टर म्हणजे आपल्याला निवारा किंवा आपल्याला राहण्यासाठी भरपूर काही गोष्टींमध्ये झाडे आपल्याला मदत करतात. नंबर सी, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की झाडं हे पर्यावरणाचा समतोल राखतात. इन अ सिम्पल वर्ड दॅट दे आर इनहेलिंग कार्बन डायऑक्साईड अँड दे आर एक्सेलिंग ऑक्सिजन. म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, जेणेकरून वातावरणातील किंवा हवामानातील असणारे जे काही हीट आहे की जी उष्णता आहे ती कमी करण्यास ते मदत करतात. नंबर या ठिकाणी एक नंबर राहिलेला आहे ई, दे प्रिव्हेंट सॉइल इरोजन, फ्लड अँड लँडस्लाईड. ते जी काही माती असते किंवा मातीची धूप होणे किंवा पूर किंवा लँडस्लाईड म्हणजे काही ठिकाणी जमीन त्या ठिकाणी सरकते किंवा त्या ठिकाणी लँडस्लाईड होतात, त्याला भूस्खलन असं म्हणतात. ते रोखण्यासाठी या ठिकाणी झाडे मदत करतात. दे ब्रिंग रेनफॉल. जर झाडं जास्त प्रमाणामध्ये असतील तर नक्कीच त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, कारण झाडे हे ढगांना आणि पावसाला आकर्षित करतात. नंबर जी, ट्रीज हेल्प क्लीन अवर एअर. झाडे जी आपली एअर आहे, जी हवा आहे, ती स्वच्छ करण्यास मदत करतात. नंबर एच, ट्रीज कॉन्ट्रीब्यूट टू गुड हेल्थ. जर झाडे जास्त प्रमाणात लावलेली असेल, वनांचं प्रमाण जास्त असेल, जंगलांचं प्रमाण जास्त असेल, तर नक्कीच ते जे लिव्हिंग फॅक्टर्स आहेत, जे सजीव आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी फार उपयोगी ठरतं. नंबर आय, ट्रीज हेल्प क्लीन अवर ड्रिंकिंग वॉटर. झाडे आपलं असणारे पिण्याचे पाणी हे स्वच्छ करण्यास सुद्धा मदत करतात. नंबर जे, ट्रीज प्रोव्हाइड मच नीडेड कूलिंग. झाडे जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये असतील तेवढ्या प्रमाणामध्ये कूलिंग म्हणजे त्या ठिकाणी ते थंडावा निर्माण करतात किंवा ते शीत वातावरण त्या ठिकाणी थंडावा निर्माण करतात. नंबर के, ट्रीज हेल्प टू रेड्यूस द इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज. झाडे हे क्लायमेट म्हणजे जे हवामान असतं त्या हवामानामध्ये होणारे जे चेंजेस आहेत, जे बदल आहेत, ते कमी करण्यास झाडे हे नेहमीच मदत करतात. नंबर
नंबर एल, ट्रीज हेल्प अस टू सेव्ह एनर्जी. झाडे ऊर्जा वाचविण्यास किंवा एनर्जी सेव्ह करण्यास भरपूर मदत करतात. क्वेश्चन नंबर सेकंड, कॉलम ए शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोविंग अ ट्री. म्हणजे दिलेल्या कॉलम ए मध्ये एखादे झाड वाढवण्यातील तुमचा सहभाग किती आहे किंवा कसा आहे, ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ ट्री. आणि त्याचप्रमाणे झाडाच्या आयुष्यातील विविध टप्पे त्यांनी या ठिकाणी कॉलम ए मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉलम बी शोज द फिलिंग्स यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस. आणि कॉलम बी मध्ये सर्व असणारे जे काही टप्पे आहेत त्यामध्ये तुम्ही अनुभवलेल्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या दर्शवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मॅच देम ॲप्रोप्राइटली. आणि त्यांच्या असणाऱ्या ज्या काही जोड्या आहेत त्या योग्य प्रमाणे आपल्याला मॅच करायचे आहेत किंवा ते लावायचे आहेत. या ठिकाणी दॅट द आन्सर्स आर गिवन डायरेक्टली इन कॉलम बी. म्हणजे आपण डायरेक्ट या ठिकाणी उत्तर लिहिलेली आहेत. जर तुमच्याकडे बुक असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. या ठिकाणी दिलेला प्रश्न आपण न घेता डायरेक्ट कॉलम एच्या मॅच द सेंटेन्सेस आहेत, स्टेटमेंट आहेत, आपण डायरेक्ट उत्तर त्याची लिहिलेली आहेत. कॉलम एमध्ये बघा, नंबर 1, यू प्लांटेड अ सॅपलिंग. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादं छोटंसं रोपटं लावलं. तर त्या ठिकाणी आपली फिलिंग्स काय आहे, कॉलम बी मध्ये त्याचं आपण उत्तर डायरेक्ट लिहिलं आहे. यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. म्हणजे तुम्हाला एक नम्र अशी सुरुवात करायची आहे किंवा तुम्हाला एक चांगल्या कामाला सुरुवात करायची आहे. नंबर 2, यू वॉटर्ड द प्लांट. म्हणजे तुम्ही त्या प्लांटला किंवा त्या छोट्याशा रोपट्याला किंवा त्या वनस्पतीला पाणी घालता किंवा तुम्ही पाणी पुरवता. यू केअर्ड फॉर इट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही का पाणी घालतात, कारण तुम्ही त्याची काळजी घेतात, म्हणजे तुम्ही काळजी घेतली. नंबर 3, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट. यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही प्रथमच त्या ठिकाणी तो शूट बघितला. मग या ठिकाणी त्याचं आपल्या फिलिंग्स काय असू शकतात. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन अनुभव मिळाला आणि तुम्हाला ते बघितलं ते बरं वाटलं. नंबर 4, यू फेन्स्ड द प्लांट. फेन्स म्हणजे कुंपण घालणे. तुम्ही त्या रोपट्याला किंवा त्या वनस्पतीला कुंपण घातलं, म्हणजे चहूबाजूने तुम्ही एखाद्या तारेचं किंवा छोटंसं लाकडाचं कुंपण घातलं. का बरं, काय फिलिंग्स आहे त्याच्यामागे. यू मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट. तुम्ही कुंपण घातलं याचा अर्थ तुमचा संरक्षण करण्याचा किंवा त्याला प्रोटेक्ट करण्याचा तुमचा हेतू होता. नंबर 5, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. हळूहळू ते जे काही वनस्पती किंवा ते जे रोपटं आहे ते हिरव्या हिरव्या पानांनी आता ग्रोविंग व्हायला लागलं होतं. म्हणजे ग्रो म्हणजे वाढणं, मोठं व्हायला लागलं. आता या ठिकाणी फिलिंग्स बघा काय येतात आपल्या. द कलर सिम्बॉलायझेस लाईफ. रंग जे आहेत ते आपल्या जीवनाचं एक प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. गेव युअर फिलिंग ऑफ होप. आणि यामुळे जर एखाद्या कलर विषयीची त्या ठिकाणी त्यांनी रेफरन्स दिलेला आहे, ग्रीन वगैरे, तर आपल्या एका आशेची किंवा आपल्या अपेक्षेची ती भावना व्यक्त करतं. नंबर 6, द ट्री हॅड बर्ड्स टू. म्हणजे या ठिकाणी की त्या झाडाला सुद्धा काय होत्या, कळ्या होत्या. गेव यू फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. आणि ते बघितल्यानंतर, त्या बर्ड्स बघितल्यानंतर आपल्याला आपल्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या आशा निर्माण होतात किंवा प्रॉमिसिंग फ्युचर, एक चांगलं भविष्य आपल्याला त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. नंबर 7, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लावर्स. म्हणजे पक्ष्यांनी झाडावर घरटे बनविले जे पूर्णपणे वाढलेले होते आणि पूर्णपणे ते फुलांनी भरलेलं होते. आता या ठिकाणी कॉलम बी मध्ये फिलिंग्स बघा काय आहेत. यू आर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड. तुम्ही आनंदी होतात, तुम्ही समाधानी होतात, कारण तुम्ही जे ऐकलेले होते त्याला तुम्ही अनुभवलेले होते. दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तुम्ही जे काय ऐकलेलं होतं, तुम्ही जे काय बघितलेलं होतं, त्याच्यातून तुम्हाला ग्रेट अचिव्हमेंट्स मिळालं, असं त्या ठिकाणी तुमची फिलिंग्स त्या ठिकाणी तयार होते. आता लक्षात ठेवा, हे चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्यायचं आहे. त्याचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन हे मी चांगल्या प्रकारे केलं आहे. ते तुम्ही चांगलं समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आता आईस ब्रेकर्स नंतर आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ द पोएट बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजावं. म्हणून पहिल्या पार्टमध्ये आपण आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन ऑफ द पोएट ऑफ चेरी ट्री हे बघत आहोत. तर चला पोएटविषयी थोडीशी माहिती घेऊया. रस्किन बॉन्ड वॉज बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेश. रस्किन बॉन्ड यांचा जन्म कसौली येथे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये झाला इन 1934, 1934मध्ये. हिमाचल प्रदेश हा आपल्या इंडियाचाच भाग आहे. रस्किन बॉन्ड हॅज रिटन 100 ऑफ शॉर्ट स्टोरीज. त्यांनी जवळजवळ 100 शॉर्ट स्टोरीज लिहिले, म्हणजे लघुकथा लिहिलेल्या आहेत. एसेज, निबंध लिहिलेले आहेत. नॉवेल्स म्हणजे काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. आणि 30पेक्षाही जास्त अशी छोटे छोटे बुक्स हे लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेले आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ रिटन वेन ही वॉज 17. त्यांनी जी पहिली त्यांची नॉवेल लिहिली होती त्यावेळेस ते 17 वर्षाचे होते. त्या नॉवेलचं नाव होतं द रूम ऑन द रूफ. रिसिव्ड द जॉन लिलियन रीज मेमोरियल प्राइज इन 1957. आणि 1957मध्ये त्यांना जॉन लिलियन राईज मेमोरियल प्राइज हे त्यावेळेस मिळालेलं होतं. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. त्यांनी 2 व्हॉल्यूम्स त्यांच्या स्वतःच्या ऑटोबायोग्राफीचे पब्लिश केलेले होते. सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ हा एक व्हॉल्यूम होता. अँड द लॅम्प इज लिट आणि हा दुसरा व्हॉल्यूम. अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल. आणि हे जे काही त्यांनी लिहिलेलं लिखाण होतं, हे व्हॉल्यूम्स होते, हे त्यांच्या एसेज आणि एपिसोड्स ह्या म्हणजे काही जर्नलमधून ते त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केलेलं होतं. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. 1992मध्ये त्यांना आपल्या इंडियामध्ये इंडियन इंग्लिश लिटरेचरमध्ये लिहिल्यासाठी किंवा त्यांच्या त्या सन्मानासाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड हा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता किंवा देण्यात आला होता. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1919. 1999मध्ये त्यांना पद्मश्री हा अवॉर्डसुद्धा बहाल करण्यात आला होता. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ ॲडॉप्टेड फॅमिली इन म्हैसूर, उत्तराखंड. रस्किन बॉन्ड हे ॲडॉप्टेड फॅमिलीबरोबर राहत होते म्हैसूरमध्ये, जे उत्तराखंडमध्ये आहे, उत्तराखंड या राज्यात. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री विच प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. ही जी कविता आहे चेरी ट्री, ही कवीच्या एक्स्टसीविषयी म्हणजे त्यांच्या एका आनंदाविषयी, त्यांच्या समाधानाविषयी. ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड, त्यांनी एक झाड छोटंसं लावलेलं असतं. दॅट टूक 8 years टू ग्रो. आणि त्या प्लांटने, त्या छोट्या रोपट्याने, त्या छोट्या वनस्पतीने, झाडाने 8 वर्ष पूर्ण मोठे व्हायला घेतलेले होते आणि त्यामध्ये त्यांना आनंद वाटत होता. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. आणि ते त्या ठिकाणी ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर, त्यांचं ते आश्चर्य ते व्यक्त करतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतात. वेज ऑफ नेचर, की निसर्गाचे मार्ग किंवा निसर्गाची जी पद्धत आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल. आणि कशा प्रकारे ते चेरी ब्लॉसम्स आहेत त्या फ्रेजाईल होतात किंवा क्विक टू फॉल, आणि अचानकपणे त्या खाली परिपूर्ण झाल्यावर त्या पडतात. या ठिकाणी ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. द ट्री गिव्ज हिज इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू डॅपल ग्रीन ट्रीज. ते जे काही झाड आहे, द ट्रीज गिव्ज हिज इमेन्स जॉय, त्यांना अंतर्मनातून त्याला तो आनंद मिळतो किंवा आनंद भेटतो त्या झाडापासून. ॲज ही कॅन सी द स्टार्स, जसं जणू काही ते स्टार्स म्हणजे चांदण्या बघतायत. अँड द ब्ल्यू स्काय, जसं काही त्यांना निळभर आकाश दिसतंय. थ्रू डॅपल ग्रीन ट्रीज, म्हणजे त्या हिरव्यागार झाडांच्या पानामधून किंवा हिरव्यागार त्या वनस्पतींमधून, त्या झाडामधून त्यांना स्टार्स आणि ब्ल्यू स्काय हे दिसते. म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल असा अर्थ होतो की चेरी ट्री इज गिविंग द होप्स टू द पोएट अबाउट द लाईफ, की आयुष्यासाठी एक आशादायी किंवा प्रेरणादायी काही मेसेज देण्याचा प्रयत्न चेरी ट्री ह्या ठिकाणी ते करत आहे. आता या फर्स्ट पार्टमध्ये आपण आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन ऑफ द पोएट बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कविता समजून घेऊयात. धन्यवाद.